नमस्कार मित्रांनो, आपलं संपूर्ण आयुष्य शिवप्रतापांवरती कवन रचण्यामध्ये ज्या व्यक्तीने घालवलं ते म्हणजे आपले कविभूषण. कविभूषणांनी शिवछत्रपतींवरती कौतुक करताना खूप कमाल कवनं रचलेली आहेत आणि त्याच कवनांचं रसग्रहण करून तुमच्यापुढे मांडण्यासाठी बनवलेली ही शृंखला मी यात तुमचं स्वागत करतो. अवध भाषेतील ही कवनं आहेत, त्यामुळे पहिल्या ह्याच्यात ऐकायला छान वाटतात, पण नंतर अर्थ समजून घेतल्यानंतर मात्र अजून सुंदर वाटतील. पहिलंच कवन आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये, ते आहे शिवछत्रपतींना ज्याप्रमाणे शिवरायांनी अतिशय अवघड विरोधकांवरती मात मिळवली, ती मात त्यांनी कोणासारखी मिळवली होती, इतिहासात तत्सम मात कोणत्या महानायकांनी आपल्या संकटांवर मिळवली होती ते सांगणारं हे कवन आहे. अशा प्रकारचं तुलना केल्यानंतर शिवछत्रपती किती थोर हे आपल्या लक्षात यावं असं कविभूषणांना अभिप्रेत आहे. पाहूयात कवन काय आहे. कविभूषण म्हणतात, सक्र-जिमी सैल पर अर्कतम फैल पर बीघन की रैल पर लंबोदर देखिए रामदस कंध पर भीम जरा संध पर भूषण जो सिंधु पर कुंभज विसे किए हरजो अनंग पर गरुड़ भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए बाज जो बिहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. भन्नाट वाटलं ना? चला आपण याचं रसग्रहण करूया. त्याचा अर्थ काय आहे? सक्र-जिमी सैल पर म्हणताना कविभूषण सांगतात की इंद्रदेव ज्याप्रमाणे पर्वतांवरती मात करतो, आपल्या ह्याचा राजा ना, वरुणाचा राजा इंद्रदेव, तो ज्याप्रमाणे बरसताना पर्वतांवरती मात करतो. अर्कतम फैल पर याचा अर्थ काय? अंधारावरती ज्याप्रमाणे सूर्यदेव मात करतो. बिघन की रैल पर, बिघन म्हणजे विघ्न की रैल म्हणजे शृंखला, विघ्नांच्या शृंखलावरती लंबोदर म्हणजे कोण? विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपला ज्याप्रमाणे मात करतो. दुसऱ्या वेळेत ते म्हणतात रामदस कंध पर, राम ज्याप्रमाणे 10 तोंडांच्या रावणावरती मात करतात त्याप्रमाणे जसं भीम ज्याप्रमाणे जरासंधाचा वध करतो, भीम जरासंध पर. भूषण म्हणतात जो सिंधू ज्याप्रमाणे सिंधू पर कुंभच विसे किए, अगस्त्य ऋषींनी संपूर्ण पाणी प्राशन करून पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता. ज्याप्रमाणे पाण्यावरती, सिंधू म्हणजे ओव्हरऑल जलाशय, ते संपवून टाकणारे अगस्त्य ज्याप्रमाणे त्यावरती मात करतात, नेमकं तसंच हरजो अनंग पर, हर कोण? आपले शंकर भगवान. अनंग पर म्हणजे कामदेवावरती ज्याप्रमाणे हर म्हणजे शंकर भगवान, त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला होता चिडून, ज्याप्रमाणे कामदेवाला शंकर भगवानांनी संपवून टाकलं तसंच. किंवा गरुड भुजंग पर, गरुड हा पक्षी ज्याप्रमाणे सापाला उचलून घेऊन जातो. कौरव के अंग पर, कौरवांच्या अंगावरती. पार्थ जो पेखिए, पार्थ म्हणजे कोण? अर्जुन ज्याप्रमाणे कौरवांवरती तुटून पडतो. बाज जो विहंग पर, बाज म्हणजे कोण? बहिरी ससाणा जो दुसऱ्या पक्षांना संपवतो, विहंग म्हणजे दुसरे पक्षी. बाज जो विहंग पर, सिंह जो मतंग पर, सिंह ज्याप्रमाणे, मतंग म्हणजे कोण? हत्तीवरती ज्याप्रमाणे चालून जातो. म्लेच्छ चतुरंग, म्लेच्छ म्हणजे कोण? हे बाहेरनं आलेले राजे जे इथल्या लोकांच्या साठी काही करत नव्हते. चतुरंग म्हणजे कोण? सामर्थ्य प्रचंड मोठं आहे, राईट, हे बाहेरनं आलेल्या लोकांचं. चतुरंग सेना आपल्याला पुढे पण बऱ्याच वेळा हा उल्लेख येईल, मी सांगून ठेवतो. अश्वदळ, पायदळ, तोफ, गजदल अशा 4 दलांचं मिळून चतुरंग सेना असली की तो राजा खूप सामर्थ्यवान असं समजलं जायचं. म्लेच्छ चतुरंग पर, म्लेच्छांच्या चतुरंग सैन्यावरती शिवराज देखिए. एकदा परत कवन म्हणूयात. सक्र-जिमी सैल पर अर्कतम फैल पर बीघन की रैल पर लंबोदर देखिए रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज विसे किए हरजो अनंग पर गरुड़ भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए बाज जो बिहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. म्हणणार ना, याच खूप सुंदर मंदारमालेमध्ये मराठीबद्दल भाषांतर आहे. आपण प्रयत्न करू ते तुम्हाला किती समजतंय, ते मला म्हणता किती येतं हेच पहिलं आव्हानाचं आहे. प्रयत्न करूयात. मंदारमालेतील याच कवनाचं मराठी भाषांतर काहीसं असं आहे. श्री शंभू जैसा अनंगावरी की जसा बाऊज पक्षी विहंगावरी शार्दूल किंवा कुरंगावरी की जसा केसरी तो मतंगावरी पक्षीस किंवा भुजंगावरी की दावाग्नी जसा वृक्ष दंडावरी चिंतामणी विघ्न संघावरी हा शिवाजी जसा म्लेच्छ वृंदावरी. पुढच्या भागात नवीन कवन भेटूयात. तोपर्यंत जय शिवराय.